नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंकुश आणि भावाच्या रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आमच्या वहिनीच्या हातचे कोथिंबीरचे वडे आपण पाहणार आहोत। तर चला बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। तर या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 20 ते 25 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आम्ही 2 पेंडी कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत। छान अशी हिरवीगार ताजी कोथिंबीरची पेंडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती बारीक चिरून एका परातीमध्ये आम्ही या ठिकाणी घेतलेलो आहोत। आता यामध्ये आम्ही जे मिश्रण तुम्हाला सांगितलं होतं ते वाटून घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये आम्ही जिरं, ओवा, मीठ हे देखील घेतलेलं आहे। त्याचप्रकारे यामध्ये आता आम्ही थोडी बेसन, पाव किलो बेसन घेतलेलं आहे। आता ते आपल्याला मिक्स करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे आमची वहिनी यामध्ये बेसन टाकत आहे। तसेच यामध्ये थोडीशी हळद कलर येण्यासाठी टाकलेला आहे आणि या मिश्रणाला पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित हळवा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा का पीठ मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला असं दिसतं, पाण्याचा जराही वापर केलेला नाही। या ठिकाणी प्रथमतः कोथिंबीर वडे वाफवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर बसेल त्या साईजची चाळणी घेऊन तिला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मळलेले पिठाचे गोळे कोथिंबीरच्या वड्याचे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः 15 ते 20 मिनिट आपल्याला या लो फ्लेमवरती हे वडे वाफवून घ्यायचे आहेत। आणि याच्यावरती आपल्याला कव्हर करण्यासाठी एखादं ताट तुम्ही ठेवू शकता आणि वडे वाफवून झाल्यावरती ते या प्रकारे असे दिसतात आणि याला वाफवल्यानंतर आपल्याला साधारणतः अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवायचे आहे व त्यानंतर या वड्यांचे काफ करून आपल्याला घ्यायचे आहेत। कारण गरम असताना जर आपण त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित होणार नाहीत, म्हणून ज्यावेळेस तुम्ही वाफवून घेता त्यानंतर ते वडे बाहेर काढून पंख्याखाली तुम्ही 15 मिनिटं ठेवू शकता। या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। कढईचा कलर बघू नका, कारण आम्ही याच्यामध्ये रोज नवीन गोष्टी फ्राय करतो आणि ते कापून घेतलेले वड्याचे तुकडे यामध्ये आपल्याला जेवढं कढईमध्ये बसेल पहिल्या बॅचेसमध्ये तेवढं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तळल्यानंतर हे वडे असे दिसतात। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।